सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्ससुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। आपण 40व्या श्लोकापर्यंत आलो होतो, पण 40व्या श्लोकाचं विवेचन आपलं तर जास्त स्पष्टपणे अजून व्हायला हवं. श्लोक काय म्हणतोय की हा खरं म्हणजे तीन गुण ह्याच्याशिवाय प्रत्येक व्यक्ती असूच शकत नाही, कारण प्रकृतीच मुळे 3 गुणांची बनलेली आहे आणि जो जसा वागतो त्याच्यावर त्या गुणांचा प्रभाव आहे. माझ्यावर नाही आहे का? माझं तरी वागणं माझ्या कंट्रोलमध्ये कुठं आहे? माझ्या स्वतःवर सुद्धा 3 गुणांचा प्रभाव आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीवर 3 गुणांचा प्रभाव आहे. त्यावेळी माझं तर सगळं माझ्या दृष्टीने बरोबरच असतं. मी कधीच विचार करत नाही माझं चूक आहे का माझं बरोबर आहे. परंतु ज्यावेळी आपण सतत दुसऱ्याच्या चुका काढतो किंवा त्याचे दुर्गुण पाहतो, त्यावेळी आपल्या मनामध्ये हा विचार आला पाहिजे की 3 गुणांचा त्याच्यावर प्रभाव आहे. कुठल्या तरी गुणाचा प्रभाव असल्यामुळे तो तसा करतो आणि माझ्यावर सुद्धा 3 गुणांचा प्रभाव आहे. त्याचं कारण मी जर दुसऱ्यातले गुणदोष पाहत असीन तर माझ्यावर सुद्धा गुणांचा प्रभाव आहे की नाही? प्रभावच नसता तर मी शांतच असते. मग मला काहीच कशाचं वाटलं नसतं. परंतु यातनं आपल्याला जागृती येण्यासाठी कसा आपण विचार केला पाहिजे सखोलतेने. बाकीचं तर मी काही सांगत नाही,
कारण जसजसे मुद्दे त्यातले पुढे येतील तसतसं तुम्हाला समजू दे. आधीच मी त्यातलं काही सिक्रेट सांगत नाही. अतिशय छान श्लोक आहे या अध्यायातला, मध्यभागी असलेला हा श्लोक आहे. अजून एवढाच अध्याय राहिला आहे, पण हा श्लोक 3 गुणांचा जो प्रभाव आहे सगळ्यावरती, कुठपासून ज्ञान, कर्ता, कर्म, बुद्धी, धैर्य, हे सगळे सांगितल्यानंतर त्याचा या श्लोकांनी समारोप होणार आहे, एंड होणार आहे. पण ह्याच्यात सगळंच काही भगवंतांनी सांगून दिले. त्यांच्या सांगण्याचा काय उद्देश आहे ते आपण बघणार आहोत. तो श्लोक काय म्हणतो, न तदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु वा पुनः सत्वं प्रकृतिजैर्मुक्तं यदेवि स्यात् त्रिभिर्गुणैः. म्हणजे काय, पृथिव्यां वा दिवी, पृथ्वीवर किंवा दिवी म्हणजे स्वर्ग, पृथ्वीवर किंवा स्वर्गात, देवेषु किंवा देवांमध्ये सुद्धा, देवांच्या प्रकृतीमध्ये सुद्धा काय आहे, हा उत्पन्न झालेला काय, गुणांपासून मुक्त असा कोणीही नाही. प्रत्येक जीव, पृथ्वी, स्वर्ग, देवलोक, देवांमध्ये सगळेजण, ते देवसुद्धा काय म्हणतात, काय म्हटले देवांना, गुणांपासून ते मुक्त नाही आहेत. कारण ही जी प्रकृती आहे तीच मुळे या 3 गुणांची बनलेली आहे. इथे जे जे असतील त्यांच्यावर 3 गुणांचा प्रभाव पडतो आणि म्हणून कशाचाही प्रभाव आपल्यावर पडू नाही याच्यासाठी आपण गीतेचं ज्ञान घेऊन आपल्या जीवनात उतरवून पूर्णत्वाला जाण्याचा प्रयत्न करावा. पहिली सगळ्यात गोष्ट, मी चैतन्य आहे आणि मी अपरिवर्तनशील आहे, हे पक्कं झालं जर डोक्यात, बुद्धीला पटलं आपल्या, तरच फक्त 3 गुणांचा प्रभाव आपल्यावर राहत नाही. किंवा तो राहिलाही, तो प्रभाव राहिलाच तरी सुद्धा आपल्या स्वतःवर परिणाम होत नाही. काहीतरी काय चाललंय रे, म्हणजे आपण रागवलो समजा, हां, बाहेरचे काय म्हणतील, तमोगुण्य हा, पण आपल्या मनात काहीच नाही आहे, गेलं सुद्धा त्या क्षणी ते विरून गेलं. असा असतो ज्ञानी मनुष्य, ऋषितुल्य जीवन असतं त्याचं. आता इकडे कशी आपली वाटचाल होईल, आधी 3 गुणांमध्ये सगळ्यात उच्च असलेले सात्विक गुण, त्याच्याकडे आपली ओढ पाहिजे. सात्विकतेतूनच आपल्याला पुढे गुणांचा प्रभाव होणार नाही अशा स्टेजकडे सात्विकतेतून जाता येईल. कारण बाकीचे गुण तर एकदम 2 टोकं आहेत, तिथून नाही जमणार आपल्याला, उड्या कधीही मारता येणार नाहीत. स्टेप बाय स्टेप आपल्याला गेलं पाहिजे आणि आपल्यातले तामसिक आणि राजसिक जे गुण आपल्याला वाटतात की लगेच उड्या मारून तिकडे जाणं, अननेसेसरी गोष्टींमध्ये दमणं, मोह करणं, ॲक्टिव्ह जीवनात असायला काहीच हरकत नाही, असायलाच पाहिजे. अतिशय तेज पाहिजे अंगात, अतिशय उत्साह, प्रेरणा पाहिजे, सगळं पाहिजे. हे राजसिक गुण नाही आहेत. पण मोह नको, मोह नको, फक्त अहंकार नको.
मी करतो नकोत, बाकी तुम्ही ॲक्टिव्ह राहा. आपल्याला हे करायचं आहे. आपण आता असं करू, पण मी करतो नाही, मी नाही, अहंकार रहित आणि मोह रहित, तर मग राजसी रहित होईल ते सगळं. असं करत करत आपल्याला तामसिक गुणातून राजसिक, राजसिकामधून सात्विक आणि सात्विकमधून गुणांपासून मुक्त होता आलं पाहिजे. त्यासाठी हा श्लोक अत्यंत महत्त्वाचा आहे. पृथ्वीवर, स्वर्गात आणि देवलोकांमध्ये असं कोणीही अजून जन्मलेलं नाही की अगदी तो गुणांपासून मुक्त आहे. कारण प्रकृती जैर्मुक्तम, सत्वम प्रकृती जैर्मुक्तम. प्रकृती जेव्हा निर्माण झाली तेव्हा ती कशी होती? सत्वगुणयुक्त होती. त्याच्यात जे जीव मिक्स झाले, जीव सगळे गुण आहेत जीवांमध्ये, तसं त्या प्रकृतीमध्ये ते मिक्स झाले आणि प्रकृतीसुद्धा 3 गुणांची बनलेली आहे. म्हणून काय करायचं की आपल्याला सगळं माहिती पाहिजे की कोणीही गुणांपासून अलिप्त राहू शकत नाही. त्याच्यामुळे काय माहिती का, कधी रागवणं, कधी लोभ करणं आणि कधी शांततेत राहणं, यातलं कोणताही मनुष्य काहीही टाळू शकत नाही. आणि तरीसुद्धा अभ्यासाने मनुष्याने गुणांच्या बाहेर येणं आवश्यक आहे. अभ्यास, ज्ञान. आणि या 3 गुणांमुळेच प्रकृतीमध्ये मानवाला क्रीडा करता येते. एक रागवतो, एक घाबरून ते कार्य करतो, त्यामुळे ते कार्य होण्याला मदत होते. आता जेव्हा आपण बाहेर वागत असतो, वावरत असतो, आपलं उठणं, बसणं, बोलणं, आपले या जगाशी असलेले संबंध, एकंदरीत आपलं व्यक्तिमत्व, हे सारखं काय एकसारखं असतं का हो? कधी असं, कधी तसं. एकसारखं असतच नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत सुद्धा ते एकसारखं असत नाही आपलं वागणं, बसणं, बोलणं. कधी कधी आपल्याला खूप राग आलेला असतो, पण तो राग काम करून घेण्यासाठी आला तर ठीक आहे. कधी कधी आपण खूप काम करून आळसावलेले असतो, तो आळस तेवढा थकवा जाईपर्यंत असला तर ठीक आहे. पण एकदा 2 गोष्टी मात्र अशा आहेत, जेवण आणि झोप, भूक आणि झोप. एकदा भूक जर लागायला लागली आणि वाढत गेली तर त्याला कंट्रोल राहत नाही. झोपसुद्धा एकदा जर खूप झोपायची सवय लागली तर ते झोपणं आपल्याला बरं वाटतं. दोन्हीही गोष्टींमुळे आपली हेल्थ किंवा आपल्याला आराम मिळतो, म्हणून आपल्याला बरं वाटतं. बाकी त्यात तथ्य काही नाही. पण जर आपण कमीच खायची सवय लावली तर आपल्याला कमीच लागतं. जर आपण कमी झोपायची सवय लावली तर आपल्याला कमीच झोपायला लागतं. पण तरी या 2 गोष्टींमधलं सुवर्णमध्य साधायचं आहे आपल्याला. याला म्हणतात सात्विकतेच्या सुद्धा पलीकडे जाणं. कारण या गोष्टी ॲक्सेप्ट करण्यासारख्या नाही आहेत. कमी झोप, कमी जेवण, जास्त झोप, जास्त जेवण, दोन्ही प्रकार त्यातले हार्मफुल आहेत आपल्याला. परंतु एक मात्र निश्चित आहे,
जे आपण जास्त करू ते आपल्याला अजून अजून जास्त करावंसं वाटतं. त्याच्यामुळे प्रत्येक वेळी आपली जी प्रतिक्रिया आहे, प्रत्येकाशी वागण्याची म्हणा, प्रत्येकाशी उठण्या बसण्याची, बोलण्याची, ती मनुष्य पाहून आपण करत असतो. आणि मनुष्य पाहून तर करतोच, पण काहीतरी व्हायला मागच्या काहीतरी गोष्टीचं बॅकग्राऊंड तयार होतं. आपली बाई दांड्या देतीये, ती आज 3 दिवसांनी आली आहे. आपण खूप भडकलोय, तिला खूप बोललोय, सारखीच तू सुट्ट्या घेतेस, दांड्या घेतेस, मी किती दमते आणि माझी किती फजिती होते, माझ्याकडे पाहुणे आले होते, असं आपण खूप चिडलोय. आणि तेवढ्यात आपल्या कुटुंबातले लोक कोणीतरी घरी आले तर तो चढलेलाच आवाज राहतो काही वेळेस. म्हणजे काय, मागच्या प्रसंगाचा आपल्यावर प्रभाव पडलेला आहे, आधी घडलेल्या प्रसंगाचा, आणि तो तसाच कंटिन्यू राहतो. याला म्हणतात बंद, ह्याला म्हणतात नियंत्रण नसणं. ज्यावेळी मनात रागद्वेष नाही आहेत, बाईला बोललं आणि ते सुद्धा जास्त नाही, तू हे असं करतेस तर बरोबर नाही, थोडक्यात विषय संपवून, तो विषय संपला सुद्धा, उद्यापासून मला हे असं चालणार नाही आहे, कुठल्याही परिस्थितीत मी चालवून घेणार नाही, विषय संपला आणि परत काहीही नाही. उलट 2 मिनिटांनी बाईशी बोलता आलं पाहिजे आपल्याला. याला म्हणतात मनात काही नाही. आणि मनात जेव्हा आपल्या काहीही नसतं तेव्हा मनुष्य रागवू शकतो, कौतुक करू शकतो. ज्याच्या मनात काहीतरी आहे पण नुसतंच तोंडाने गोड गोड बोलणं आहे, ते कौतुकही खोटं आहे आणि ते रागवणं हार्मफुल आहे. कारण मनामध्ये खराबी आहे. म्हणजे गुणांचा प्रभाव घेऊन आपण प्रकृतीमध्ये प्रत्येक व्यक्तीशी, प्रत्येक वस्तूशी वागत असतो, कमी जास्त मोह ठेवत असतो. आणि हे आपल्यानं वागणं सतत बदलत असतं, कारण आपल्या आतमध्ये सुद्धा काय होतं, गुण सतत वेगवेगळे तयार होतात. प्रत्येक वेळी तिन्ही गुणांचं प्रमाण आपल्यामधलं कमी जास्त होत राहतं. खरं तर सांगू, हेच कोड आहे आपल्याला मायेने घातलेलं. मग हे सगळं कशासाठी? आम्हाला दुःख द्यायसाठी ईश्वर हे विश्व निर्माण करतो का? मग हे जीवन का आहे? नाही, ही पळवाट आहे, ही पळवाट आहे. जीवन का आहे? ईश्वर काय करतो? ईश्वराकडे एक म्हणजे केवळ एकच काम आहे. अंडर 100 लाईन्स, 100 अंडरलाईन करा. ईश्वराकडे एकच काम आहे, कृपा करण्याचं, प्रेम करण्याचं, दयाळूपणा करण्याचं. आपण म्हणतो ना ईश्वर, ईश्वर असं करतो. ईश्वर काहीही करत नाही. वासना इटसेल्फ त्याच सगळं करतात. वासनांचाच ॲटोमॅटिक परिणाम आहे आपल्यावर. आता सगळं करून बसलोय ना, आता काही हातात नाही. मागच्या गेल्या जन्मांमधलं आहे ते. गेल्या जन्मांमधलं आपल्याला काही दिसतं का? त्या काळोखात येताना आपल्यावर प्रभाव टाकून चाललं जातं आणि मग आपण तसे वागतो, तसे बोलतो, तसे गुण आपल्यात निर्माण होतात. मग ती फळं यायची असतात ना. मग या जन्मात काहीतरी झालं पाहिजे म्हणून तसं बॅकग्राऊंड जमतं. मग कधी वाईट आणि कधी चांगले अनुभव वासनांनुसार येतात. आपल्या हातात एकच, म्हणून भगवंत म्हणतात
कर्मण्ये वा अधिकारः ते, केवळ कर्म करण्यात तुझा अधिकार आहे. विषय खूप मोठा आहे, खूप 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 मोठा आहे. ह्याच्यावर आम्ही 3-3 तासाचं मंदिरात सेशन घेतलेले आहेत. एक श्लोक भरपूर काहीतरी सांगतो आपल्याला, त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू. पण फक्त नियत कर्म करणं आपल्या हातात आहे, अहंकाराचं वारं लागू न देणं आपल्या हातात आहे, आणि फळाची इच्छा न करणं आपल्या हातात आहे. प्रत्येक कर्म ईश्वराची सेवा म्हणून करा. ईश्वराची सेवा केली बस. 18 अध्याय ऐकले, 18 अध्याय श्रवण केले, ईश्वराची सेवा केली आम्ही. 18 अध्याय आम्ही ऐकले बस. ते सुद्धा ईश्वराची सेवा केली. ह्याच्या उपर काहीही नाही, काहीही हातात नाही आहे. बाण एकदा भात्यातून गेला की तो परत ऑटोमॅटिक काय भात्यात येत नसतो. आणि आता सुधारायचं म्हणजे केवळ सात्विकतेकडे आपला कल पाहिजे. मुद्दाम आवर्जून आपल्याला सात्विक गुण अंगात आणले पाहिजेत. शांती आणली पाहिजे जीवनात. आणि मग पुढचा मार्ग आचरायचा, कसा आचरायचा ते आपण कॉन्सन्ट्रेट करूया. गोष्टी अतिशय क्लिअर होत चालल्यात आणि त्याच्यामुळे प्रत्येक वेळी या विश्वाशी वागताना, या प्रकृतीमध्ये राहताना, या विश्वामध्ये राहताना आपलं सगळं बिहेवियर, आपलं सगळं वागणं हे वेगवेगळं असतं. कारण वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या प्रसंगांमुळे, वेगवेगळ्या विचारांमुळे मनावर कंट्रोल नाहीच आहे, कधी काही विचार येतात. त्यामुळे त्याचा प्रभाव पडत राहतो आणि तसे तसे गुण तयार होतात. अचानकपणे आपल्याला न आवडणारी कोणती तरी एक गोष्ट आठवली की मन सगळं विकारी होऊन जातं आणि मग कोणता गुण येईल सांगता येत नाही. असं आहे. चांगले गुण आले तर प्रश्नच नाही. मी म्हटलं ना, राजसिक गुणसुद्धा आपण म्हणतो, पण त्यातलं जर मोह, आसक्ती, अहंभाव तर खूप आहे राजसिक. मला हे करायचं, मला ते करायचं, आणि आराम नको असतो त्यांना. पण त्यांचे चांगले गुण आहेतच ना. राजसिकांमध्ये चांगले गुण आहेत. ॲक्टिव्ह राहणं, धावपळ करणं, त्यांना काम सतत हवं असतं. आणि ती माणसं हुशार असतात, बुद्धी चालवतात. फक्त त्यांच्यावर काय होतं, बुद्धीमध्ये विकार होतो. का होतं उत्पन्न? कारण ते सारखे अनेक गोष्टींचा विचार अरे हे पण करायचं, अरे ते पण करायचं, ते पण करायचं, ते पण करायचं, कसं करू, हे नाही साधत आहे, ते नाही साधत आहे, आणि ह्यानी सगळं मन गोंधळून जातं. परंतु त्यांच्यामध्ये सुद्धा चांगले गुण आहेतच. आपली दृष्टी बदलली पाहिजे. आत्तापर्यंत एक तत्व सांगितलं की सर्वांभूती परमेश्वर पाहावा. प्रत्येक जण आपल्याला ईश्वर दिसला पाहिजे, पण प्रत्येकाची ती कपॅसिटी असतेच असं नाही. तो तशा पद्धतीने वागू शकत नाही. मग काय करायचं? मग ज्ञानच देऊन टाकलं तुम्हाला. हे बघा, दुसऱ्यातले दुर्गुण का दिसू देऊ नका. त्यांच्यावर 3 गुणांचा प्रभाव आहे. त्याचप्रमाणे तुमच्या स्वतःवर सुद्धा आहे हे विसरू नका. किल्लीच दिली हातात, चावीच दिली आहे. हा विचार केला, कधीच दुसऱ्याबद्दल विचारच येणार नाही. आणि विचार असे पसरवून करायचेच नाही आहेत. हा असा वागला म्हणजे त्याच्यावर कोणत्या गुणाचा बरं प्रभाव आहे
दुसऱ्याला सुधारायला आपण आलो नाही. दुसऱ्याचा इतका विचार का करताय तुम्ही? म्हणून म्हटलं विचार पसरून पसरून विचार करायचा नाही आहे दुसऱ्याचा. हा असं का बरं करतो? राजसिक गुण आहे की तामसिक गुण आहे ह्याच्यात? नाही, काय गरज नाही तुम्हाला. फक्त स्वतःचं करा वर्गीकरण. तर काय आहे, एकच सूत्र वापरायचं सर्वांवरती. मी आणि समोरचा यांच्या सगळ्यांमध्ये 3 गुणांचा प्रभाव आहे म्हणून असं वागलं जातं. जाऊ दे ना, तो विषय संपला मनातला. इतकं इन शॉर्ट त्याच्यापासून मुक्त व्हायचं आहे आपल्याला. आणि खरं म्हणजे प्रत्येकाने गुणयुक्त होऊन वागणं. कोणी रावलंय, कोणी हसलाय, कोणी आसक्ती केली आहे, कोणी काय केलंय. अहो, हाच विश्वाचा खेळ आहे. मला सगळं वेगवेगळं दिसतंय ना. नुसतं एकसारखे सगळे साधू दिसले असते तर मजा आली असती का? जशी भगवंताला मजा आली नाही हो. ते जे चैतन्य तत्व होतं तेच सगळीकडे पुरून भरून उरलेलं होतं. हा प्रश्न बघा पडतो आपल्याला की मग का बरं आहे आपलं जीवन? मग नक्की आपण काय करायचं बरं? हा प्रश्न पडतो आपल्याला. परंतु आपण आपल्या स्वरूपामध्ये विचारांनी जायचं आहे. मी चैतन्य, मी अपरिवर्तनशील आहे, म्हणजे सुखदुःखांचा परिणाम मी माझ्यावर जास्त होऊ देणार नाही आहे, कारण त्याचा मला त्रास होईल, एवढंच. बाकी काही नाही आहे. बाकी काही मला फार अध्यात्म शिकायचं आहे असं काही नाही. पण यातले जे रूल्स आहेत ते मात्र मी वापरीन. चांगले आहेत ना, चांगलं काही पण आपण घ्यावं. त्याच्यामुळे खरं सांगायचं तर हीच या विश्वाची अभिव्यक्ती आहे. हाच या जगाचा खेळ आहे. तुम्हाला विविधता दिसते आहे. एक गाणं म्हणतोय, एक रागवलंय, एक आनंदात, एक दुःखात आहे. दुःखात आहे म्हणजे फार चांगलं नाही आहे. परंतु एक जर चांगलं असेल तर त्याची पेअर येतेच, त्याची जोडी या जगामध्ये आहेच असं समजा. तुमचं जर तुमचं जर वागणं आज चांगलं असेल तर ते कधीतरी वाईट होतं भूतकाळात. हे तुम्ही समजवून घ्या. आणि म्हणून या गुणांमुळेच हा व्यक्ती असा, तो व्यक्ती तसा, आणि मजा येते प्रत्येकाच्या स्वभावाची. ही मजा आपण उपभोगत नाही आहोत, आनंद हा घेत नाही आहोत, आणि आपल्याला चांगले गुण दिसतच नाहीत. मग वाईट गुण तरी का दिसावेत? मग ज्ञान घ्या, गुणांचा प्रभाव आहे, बस. बाकी काही नाही आहे डिटेल. दुसऱ्याबद्दल निबंध लिहायचा नाही कधी. बघा, तुम्हाला एक उदाहरण दिलं तर समजेल. चहा किंवा कॉफी. कॉफी म्हटलं तर फक्त दूध, साखर आणि कॉफी. चहा म्हटलं तर पाणी, साखर, चहा, दूध, हे 4 घटक किंवा हे 3 घटक असायलाच पाहिजेत की नकोत? बिना कॉफीची कॉफी होईल? बिना साखरेची कॉफी होईल? बिना दुधाची कॉफी होईल का? घाला साखर आणि कॉफी, प्या. बिना पाण्याचं प्या, चालेल का? कॉफी कडू असते, बिना साखरेची प्या, चालेल का? दूध आणि साखर घातलं, दूध प्याल तुम्ही, कॉफी कुठे प्याल? म्हणजे परिपूर्णता जर येत नाही, त्याच प्रमाणे या प्रकृतीला,
या 3 गुणांशिवाय परिपूर्णता येत नाही. प्रकृती ही पंचमहाभूतात्मक आहे, त्यात परिवर्तनशीलता आहे आणि ती परिवर्तनशीलता अजून येऊन हे क्रीडन चालावं, हा खेळ चालावा अशी स्तमुळी इच्छा होती भगवंताची. त्याला खेळायचंच आहे किंवा खेळ बघायचा आहे, तो काही करू शकत नाही ना. या वस्तू व्यक्तींद्वारा या प्रकृतीमध्ये भगवंताला खेळ एन्जॉय करायचा आहे. तो त्याच्यात असतो म्हणजे काय, तो काही करू शकत नाही, पण तो ह्यांच्या सगळ्यांमध्ये आहे आणि म्हणून हे सगळं अभिव्यक्त होत आहे. त्यामुळे हे सगळं अभिव्यक्त होत आहे. त्यामुळे या 3 पदार्थांशिवाय जशी कॉफीला चव येत नाही, तशी 3 गुणांशिवाय प्रकृती परिपूर्ण होतच नाही. प्रकृतीचा खेळ चांगला चालत नाही, उत्तम. तीन गुणांच्या 3 स्वरूपाचं हे जे हे आहे, विविधता आहे, वेगळेपण आहे बरं का. त्याच्यामुळेच त्याला भगवंताची लीला म्हणतात. लीलाच आहे ती, नाहीतर हा फॉर्म्युला बनवा. समोरच्याने असं केलं, लीला आहे. समोरच्याने चांगलं केलं, लीला आहे. काय लीला आहे? मी काहीतरी चुकीचं केलं, काय लीला आहे? पण ही लीला बदलली पाहिजे, स्वतःच्या बाबतीत नेहमीच बदलली पाहिजे. पण हा फॉर्म्युला बनवा, भगवंताची लीला. सगळ्याचं मूल्यमापन करणं आता आपण सोडून देऊ. असं का झालं, तसं का झालं, तसं का झालं, तसं का झालं. आणि म्हणून संपूर्ण मानवजात ही या 3 जे गुण आहेत त्यांच्या आधारे कशी मोजली जाते. कर्म करताना माणूस काय करतो, आंतरिक उपकरणं वापरतो ना, म्हणजे इंद्रिय, मनबुद्धी, चित्त, अहंकार हे वापरतो तो कर्म करत असताना. मग हे जे ह्यांचं वर्गीकरण आहे, कशी बुद्धी आहे, मंद बुद्धी आहे का, सूक्ष्म बुद्धी आहे का, तीक्ष्ण बुद्धी आहे का, अनेक प्रकारे आपल्याला या गोष्टींचं वर्गीकरण करता येतं, क्लासिफिकेशन. आता हे जे 4 वर्ण आहेत आपल्याला माहिती आहे का, पूर्वीचे वर्ण, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. पूर्वीचे जे 4 वर्ण आहेत ते केवळ आपल्या कर्मानुसार सांगितलेले आहेत. जो पूजा, ज्ञान, ग्रंथ, उपनिषद यांचा अभ्यास करतो त्याला फारसं कशात म्हणजे हे नसतो, मोह नसतो. मोह कमी, अहंकारी वृत्ती कमी, ऑटोमॅटिक त्यांना ब्राह्मण म्हणायचं. क्षत्रिय म्हणजे काय, स्वतःचं आणि दुसऱ्याचं सतत रक्षण करणारा आणि आपल्या आजूबाजूच्या विश्वामध्ये, समाजामध्ये कोणतंही गुंडगिरी होऊ न देणारा, पण त्याच्या अंगात बाण मारण्याची शक्ती आहे. म्हणजे युद्ध करणं जे आहे ते त्याला सहज शक्य आहे. आणि तो जे चांगल्या कर्मासाठी वापरतो
स्वतःचं आणि दुसऱ्याचं हित रक्षण, त्याला म्हणायचं क्षत्रिय. वैश्य म्हणजे व्यवहार, व्यापार, दुकानदारी, सगळे हे वैश्य. गिरणी, दुकानदारी, नंतर सगळं म्हणजे सगळं जे विकायचं आहे, भांड्यांची दुकानं, चपलाबुटांची दुकानं, तो वैश्य म्हणायचा त्याला, बरं का. आणि शूद्र म्हणजे हे सगळी रस्ते वगैरे झाडणारा. आता हे बघा, कर्मानुसार त्याला नाव दिलेलं आहे. ब्राह्मण काय आणि शूद्र काय भगवंताच्या दृष्टिकोनातून समान आहे. पण आत्ता बघा, आपण सगळे काय आहोत? चैतन्य आहोत. आपण सगळे चैतन्य आहेत. कोणाला चैतन्य एक, कोणाला चैतन्य दोन असं म्हणता येईल का आपल्याला? कोण चैतन्य एक आहे, कोण चैतन्य दोन आहे? त्याच्यापेक्षा वेगवेगळी आपल्याला नावं देऊन टाकली आहेत सरळ. आणि आपल्याला वाटतं हे वीणा म्हणजे जे नाव आहे ते या देहाचं आहे. पण वीणा हे नाव या चैतन्याला दिलेलं आहे. या देहात असलेल्या चैतन्याला वीणा म्हटलेलं आहे. अशा आधारावर ते आहे सगळं. त्याचप्रमाणे मला हे सांगायचं होतं की ही जी 4 वर्णांची नावं दिलेली आहेत ती केवळ तो जे कर्म जास्तीत जास्त करतो. आता आपण म्हटलं ना, सात्विक गुण जास्त असतील तर सत्वगुणी करता आहे असं आपण म्हणतो विदाऊट एनी थिंकिंग आपण म्हणतो. त्याचप्रमाणे जर एखादा हे काम करत असेल तर तो असा आहे, ते काम करत असेल तर तो वैश्य आहे. बस इतक्या सिंपलतेने तिथे वर्ण पाडले होते. पण मनुष्याचं मन हे फारच विकारी आहे. म्हणजे त्याच्यावर परिणाम होतो सगळ्या गोष्टींचा आणि तो नेहमी निगेटिव्ह विचार जास्त करतो. आणि म्हणून शूद्र जो आहे त्याला हलकी कामं करणारा असं समजलं गेलं समाजामध्ये, मनुष्याच्या विचारांमुळे केवळ. बाकी या वर्गीकरणाला अर्थ काय होता की या व्यक्ती, क्षत्रिय म्हटलं की अरे ह्याला चिकटा, आपल्यावर जरा डेंजरस वेळ आली आहे, ह्याच्या जवळ राहा किंवा याची ओळख करून घ्या, हा क्षत्रिय आहे. एवढं फक्त आपल्याला समजावं म्हणून ही नावं पाडली गेली होती वर्णांची. वर्ण म्हणतात त्याला, गुणांवर अवलंबून असलेले. आणि आता ह्याच्यामध्ये कसं आहे, आपल्याला 4 जणांचे 4 गुण कळले की ते कुठल्या पद्धतीने ते वागतायत. जी त्यांची कामं आहेत त्यांच्याप्रमाणे त्यांना वर्ण दिले. ह्याच्यामध्ये आता गुण ॲड केले बरं का. आणि यांना हे वर्ण का दिले गेले? गुण सुद्धा तसे आहेत. गुण कसे आहेत? जो उपनिषदांचा अभ्यास करेल आता त्याला समजलं मी म्हणजे कोण आहे, मी म्हणजे चैतन्य आहे. आता या देहाच्या बाबतीत काही जरी झालं तरी ते आपण ॲक्सेप्ट करायचं, शक्यतोवर प्रयत्न करायचा, डिफेंड करण्याचा प्रयत्न करायचा, आपलं स्वतःचं रक्षण करण्याचा आपण प्रयत्न करायचा. त्याच्यासाठी काय आहे, अतिशय इंटरेस्टिंग आहे. सत्वगुण, जर माणसामध्ये सत्वगुण 80% असेल, उपनिषदांचा प्रभाव आहे. क्षत्रिय, आता बघा आपल्या अंगावर लाच बसला, मारायला नको. आपल्याला कोणीतरी बोलतंय, हे बघा हा देह, हे मन, ही बुद्धी, ही आपल्याला परमेश्वराने सांभाळायला दिली आहे. या देहाला कोणीतरी लाथ मारली, चालणार नाही आम्हाला, आम्ही तो देह सांभाळतो आहोत. मी जरी देह नसलो तरी मला ते सांभाळायला दिलेलं साधन आहे. माझ्या साधनाला हात लावलास तर बघ,
इतकं क्षत्रिय गुण प्रत्येकाच्या अंगात असला पाहिजे. म्हणून ज्याच्या अंगात 80% सात्विक गुण आहेत पण 15% क्षत्रिय गुण आहेत. रक्षण, स्वतःचं रक्षण आणि जमलं तर आपल्याबरोबर दुसऱ्याचं रक्षण. आत्ताच तुम्हाला सांगितल्यानुसार जर डास बसला तर त्याला मारायचे, तिथं दया नाही, डेंगू होईल. नंतर साप दिसला तर तिथनं लगेच पळून जा, पण तो साप शोधून त्याला काठीने मारून टाकायचा आहे. कारण तो पुन्हा पुन्हा त्या बागेत आला आणि घरात घुसला तर तोच साप आपलं नुकसान करणार आहे. हे आपल्याला माहिती पाहिजेत की नकोत. घरातले कपडे आणि पुस्तकं कुरतडू नये उंदराने, म्हणून त्याला बाहेर काढून टाकायचंय, पिंजऱ्यात अडकवायचंय. हे आहे क्षत्रियपणाचं लक्षण. 5% वैश्यगुण. व्यवहार, व्यापार थोडासा माणसाने ठेवलाच पाहिजे. आणि 5% शूद्रगुण. शूद्रगुण असायला पाहिजेत. थोडासा माणसाला राग यायला पाहिजे, तात्पुरता, तेवढ्यापुरता, स्वतःच्याच रक्षणासाठी. म्हणजे 80% सात्विक गुण, 15% क्षत्रिय गुण, 5% वैश्यगुण आणि 5% शूद्र गुण असतील तर त्याला काय म्हणायचं? ब्राह्मण. पुढे ब्राह्मणामध्ये रजोगुण 15% असताना बरं का, ब्राह्मणामध्ये रजोगुण 15%, क्षत्रिय गुण 80%. स्वतःचं तो रक्षण करतो. क्षत्रिय गुण 80%. स्वतःचं म्हणजे स्वतःच्या विचारांचं सुद्धा, नाही मी म्हणतो ते खरं आहे, मला तो मोह झाला आहे, मला ते मिळवलंच पाहिजे, अशा पद्धतीने. 80% जो क्षत्रिय आहे, 15% जो ब्राह्मण आहे, म्हणजे त्याला नॉलेज आहे तसं, अगदीच सोडून दिलेलं नाही. आणि 5% वैश्य आणि शूद्र, तर तो आहे रजोगुणी. आणि जो फक्त 5% ब्राह्मण, 5% क्षत्रिय, 15% वैश्य आणि उरलेले टक्के शूद्र आहे, तो शूद्र. जे प्रमाण तो तमोगुणी, तो तमोगुणी. हे सगळ्या विश्वाला लागू पडतं. आणि म्हणून 4 प्रकार वेगळ्या भाषेत सांगायचे झाले तर अतिशय सृजनशील, अतिशय चांगलं असं व्यक्तिमत्व ब्राह्मणाचं असतं. दुसरं क्षत्रियाचं राजकारणी व्यक्तिमत्व असतं. वैश्याचं व्यापारी व्यक्तिमत्व असतं. आणि शूद्राचं मजूर टाईप व्यक्तिमत्व असतं. काय माहिती का, सारखी जर चिडचिड असेल तर ती कष्टाची कर्म करून, मग तो मजूर कुठेही असेल ना, गवंडी असेल, मग तो रस्ते बांधकाममध्ये असेल, रस्ते झाडणाऱ्यांमध्ये असेल, काहीही असेल, पण तो मजूर. घर बांधणाऱ्यांमध्ये असेल पण तो मजूर. मग ही कष्टाची कामं करून 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 दमून भागून जेवून तो झोपी जातो. अशा रीतीने निदान या जन्मात तरी तो शांत शांत शांत, कारण पोटापाण्यासाठी व्यवसाय हा केला पाहिजे. कितीही काल दमला असला तरी काल 8ला झोपून जाईल तो रात्री, पण आज सकाळी 8ला कामावर हजर होईल.
पुन्हा तेच कष्टाचं काम तो दिवसभर करेल. जे घमेला आपल्याला एक दिवस एकदा सुद्धा उचलत नाही ते दिवसभर उचलून इकडून तिकडे करत राहतात. अतिशय कष्टाचं काम आहे शेत नांगरणारा. अतिशय कष्टाची कामं आहेत ही मजुरांची आणि ते दिवसभर करत राहतात केवळ पोटापाण्यासाठी. आणि ती परिस्थिती तशीच राहते. आणि फक्त एकच होतं, इथनं घरी गेलं की आहारसुद्धा जास्त असतो कष्टामुळे. तो आहार घ्यायचा, निवांत झोप काढायची आणि दुसऱ्या दिवशी भरपूर झोप काढून कामावर रुजू व्हायचं. याच्यामुळे त्याला तमोगुण करायला वाव मिळत नाही आणि तो जीवनात शांत 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 होऊन मग थोडेसे पैसे हातात आले की मग मी हे घेऊ का, मग मी ते घेऊ का, मग रजोगुण. पण रजोगुण जरा तरी बरा, म्हणजे प्रत्येकाचं जीवन हे सुधरत जावं, विकासाकडे जावं. अशी आता तुमच्या लक्षात येईल कसं थोडं डिटेल होत चाललं आहे. अशी नियत कर्मांची रचना परमेश्वर करतो. आम्ही वेगळ्या कॅटेगरीत आहोत, म्हणजे पार खाली नाही, पार वर नाही. त्याच्यामुळे आमच्या हे लक्षात येत नाहीत बारकावे. परंतु त्या नियत कर्मातून तुम्हाला हलताच येत नाही. मग त्यातून पुढे जाण्यासाठी त्या नियतकर्माच्या भूमिकेतून तुम्ही जसं वागता बोलता आणि त्या नियतकर्मांमध्ये तुम्ही जसे बांधलेले आहात त्याच्यामुळे तुमच्या सगळ्या वागण्या बोलण्याला लिमिट येतं. त्यातून तुमचा विकास घडतो. असा बहुतांशी प्रयत्न परमेश्वर करत असतो. परमेश्वर करत असतो म्हणजे या विश्वाची रचना ही ॲटोमॅटिक आहे. परंतु आपल्याला ईश्वर हे कन्सेप्ट आपल्या विकासासाठी लागतं. मनामध्ये ईश्वर पूर्ण रुजला पाहिजे. आपण हे का म्हणतो की तोच सगळं करतो, म्हणजे कुणीतरी एक शक्ती आहे ज्याच्यामुळे आपलं हे सगळं पुढे चाललं आहे. ह्याची आपल्याला जर आठवण झाली तर अहंभाव पण नाहीसा होतो, समर्पण पण होतं आणि मन शुद्ध पवित्रपणाने राहतं. दुसरं विचार यायला वाव मिळत नाही, म्हणून परमेश्वर म्हणायचं आपण. क्षत्रिय म्हटलं की क्षत्रियाचं उपकरण जे आहे देह मन बुद्धी, हे न्याय मिळवून देण्यासाठी युद्ध करायचं, एवढ्यासाठी आहे. न्याय प्रस्थापित करायचा. आता अर्जुनाला काय वाटत होतं, वनात जावं आणि ध्यान करावं, कारण निवृत्ती त्याला हवी होती आणि पळून जायचं होतं या त्रासातून. परंतु असं मेडिटेशन होतं का हो? तामसिक आणि राजसिक मनोवृत्तीतनं मेडिटेशन होत नाही. आधी संसारात राहा, सात्विकतेपर्यंत जाण्याचा परिपूर्ण प्रयत्न करा. मग तुमच्या डोक्यात आला तर संन्यास घ्या तुम्ही 90व्या वर्षी. असं आहे. एकदम संन्यास नाही होत. पण अर्जुनाच्या मनात आलं होतं मी आता वनामध्ये जातो, कारण या जन्मात काहीच मिळत नसतं असं माझ्या लक्षात आलं आहे. भगवंतांनी सांगितलं, अरे ही जी आहे तिचा अपमान झालेला आहे पांचाळी, त्याच्यामुळे तुझ्या मनात ते खतखतते. असं मन
विकारांनी भरलेलं घेऊन तू तपोवनात जाऊन काय करतोस? तिथे तुला शांतता लागणार आहे का? आणि असा जीव तुझा तडफडत गेला तर तुझ्या वासनांचा क्षय होणार नाही. आणि तसा अर्जुना, तू आता तुझं स्वरूप जाणण्यापर्यंत पोहोचलेला आहेस. कारण विचार अत्यंत शुद्ध आहेत, सात्विक आहेत पांडवांचे. उपजतच तुला हे ज्ञान आहे, म्हणजे ती पातळी आहे, तर तू तपोवनात का जातो? आधी प्रत्येकाने बरं का, या जीवनातून मुक्त होण्याच्या आधी प्रत्येकाने सात्विकतेकडे पूर्ण वाटचाल केली पाहिजे. आणि मगच त्याला अधिकार आहे इथून निघायचा. आंतरिक विकास झाला पाहिजे. बुद्धीची जडणघडण झाल्याशिवाय तुम्ही स्वतःला कसं काय ओळखणार? मग जाऊन काय उपयोग आहे वनामध्ये? काहीच तिथे मेडिटेशन होणार नाही. आणि आज आपल्या लक्षात एक महत्त्वाची गोष्ट आली असेल. आपली भूमिका का महत्त्वाची? नुसतं शब्द नाही आहेत वापरत भगवान, पण ती आपल्या मनाची धारणा होईपर्यंत पुढे पुढे गेल्याशिवाय, आपल्याला एक 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 सखोलता कळल्याशिवाय आपण ते ॲक्सेप्ट तरी कसं करणार? मनाचा गुण आहे हा. मला पूर्ण कळल्याशिवाय मी ॲक्सेप्ट नाही करत, असं मन म्हणतं आपलं. त्याप्रमाणे आज आपल्याला समजलं की हे 4 जसे गुण आहेत आणि ज्याच्यामध्ये तामसिक गुण भरपूर आहे, 80-90% त्याचा होतो तामसिक गुण जाणार. त्या जीवाचं सुद्धा कल्याण झालं पाहिजे असं भगवंतांना वाटतंय. कारण त्यांचं म्हणणं काय? मीच हे सगळं विश्व रचलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे ना, आई वडील कसं प्रेम करतात मुलांवर. 3 मुलं आहेत, पण एक मंदबुद्धीच आहे, त्याच्यावर जास्त प्रेम करतात. त्याचं कारण त्याला जास्त खोलातून बाहेर काढायचं आहे आणि म्हणून त्याला वर 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 आणण्यासाठी त्याच्यामध्ये प्रेरणा निर्माण करतात आणि त्याला सात्विकतेकडे वळवतात, त्याचं चित्त शांत करतात. तो जगाच्या मागे राहतो आणि त्याच्या अंतःकरणात गडबड नाही झाली पाहिजे. कधीच आईला कमी गुण असलेला मंदबुद्धीचा मुलगा कधीच तिच्या डोळ्याला मंदबुद्धीचा आहे असं दिसत नाही. गुणीय माझं पोरगा, आई म्हणते. भयंकर प्रेम असतं. हुशारावर नसतं प्रेम असं नाही. हुशार मुलावर तेवढंच प्रेम, मध्यम मुलावर तेवढंच प्रेम. त्याचे सगळे गुण पाहून 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 आई तृप्त असते. माझा हा मुलगा असा आहे, तो मुलगा तसा आहे. आणि हा तर मंदबुद्धी मुलगा अत्यंत गुणीय हो, अतिशय त्याचा आईवर प्रेम आहे. म्हणजे आईची किती दृष्टी शुद्ध. भगवंतच आहे आई. भगवंत, चालता बोलता जो भगवंत असतो कसा, हे आपल्याला प्रत्यक्षात अनुभवाला यावं म्हणून आई ही भूमिका या पृथ्वी तलावरती आहे. आणि अगदी त्याचप्रमाणे 3ही गुणयुक्त, म्हणजे हा विषय कुठून निघाला की अगदी अतिशय शूद्र, म्हणजे 90% तामसिक गुण ज्याच्यात आहेत त्याचं सुद्धा अत्यंत कल्याण व्हावं असं भगवंतांना वाटतं. खूप कल्याण व्हावं असं भगवंतांना वाटतं. आणि म्हणून तो जास्तीत जास्त शांत कसा होईल, तर तो बिझी राहायला पाहिजे. बिझी कसा राहील? त्याला कष्टाची कामं दिली पाहिजे. कष्टाची कामं करून, जास्त भोजन करून तो थकेल. आत्ता त्याची बुद्धी आहे का तेवढी चालायला? तामसिक आहे तो. मग बुद्धीची कामं त्याला देऊन काय उपयोग?
याला म्हणतात जवळून विचार करणं. अत्यंत दयाळू आहेत भगवंत. आणि मग तो हळूहळू या जन्मातून स्वतःवर नियंत्रण करत त्याच्याकडे दिवसभरातलं 24 तासाचं वेळच शिल्लक राहत नाही. काय वाईट काय चांगलं. आणि त्यातनं तो राजसिकतेकडे जातो. मग त्यातून पुढे तो सात्विकतेकडे येतो. सात्विक परिपूर्ण झाल्याशिवाय आपण मी चैतन्य आहे हे विचाराने गाठू शकत नाही. हे एक लक्षात ठेवा. आपल्याला मी चैतन्य आहे हा अनुभव येणारच नाही आहे लवकर. एवढं काही करून ठेवलेलं नाही आहे. ज्ञानेश्वर माऊलींना वाटच नाही पाहायला लागली. 20व्या वर्षी त्यांना अनुभव झाला सुद्धा. आज मुलं 20व्या वर्षी तरुण असतात, त्यांना हौशी असतात, ते हे असतात, त्यांना धावपळ असते आणि ते अतिशय अट्रॅक्टिव्ह असतात. ते अभ्यास भरपूर करतात, सगळं छान असतं. पण याच 20 वर्षाचे ज्ञानेश्वर इतकं तारुण्याचा उत्साह असताना सुद्धा त्यांना झाला साक्षात्कार झाला. तसा अनुभव आपल्याला येणार आहे का? नाही. अजून आपल्याला भरपूर स्टेप्स चढायच्या आहेत, पायऱ्या चढायच्या आहेत. त्याच्यामुळे आपण आधी सात्विकतेचा विचार करू. 100% सात्विकता माझ्यात आली आहे का? सात्विकता ही जगाला दाखवायसाठी नाही आहे बरं का. नाही तर तुम्ही म्हणाल या जगात सात्विक राहून कसं चालेल, मग आम्ही काही कोणाला रागवायचं नाही का, आम्ही काही स्वतःचं रक्षण करायचं नाही का, आम्ही काय असं करायचं नाही का. जगासारखंच वागायचं आहे. आत्तापर्यंत जसं तुमचं जीवन होतं, असं जसं तुमची निर्णय क्षमता होती, जसे तुम्ही सर्वांशी वागत होतात, जशास तसं वागत होतात, व्यवहार व्यापार करत होतात, आजपर्यंत सगळा जसा करत होतात तसाच करायचा आहे. इथे गीतेमध्ये एक अगदी 100% लक्षात ठेवा. गीतेमध्ये उपनिषदांमध्ये तुमचा संसार कसा करायचा यातलं काहीही सांगितलेलं नसतं. स्वामीजींकडे जाऊन जर आपण सांगितलं मला हा प्रॉब्लेम आहे, आता तो प्रॉब्लेम सोडवा ना आमचा, मला पैशाचा प्रॉब्लेम आहे. स्वामीजी म्हणतात घरी जाऊन तुझं तू सोडव. त्याचं कारण आहे हे अध्यात्मशास्त्र व्यवहार व्यापारासाठी वापरलं जात नाही. जे तुम्ही जसं करत होतात भलत्या ठिकाणी भलतं नाही, तिथे सोल्युशन नाही आहे तुमचं जीवनाचं. तुम्हाला हे इथे करायचं आहे, स्वतःच्या कपॅसिटी वाढवायच्या आहेत. आणि वाढवतो ना मनुष्य, स्वतःला विकसनाकडे नेतोच तो. आज जसा आहे त्याच्यापेक्षा उद्या डेव्हलप होत जातो आणि चांगल्यात चांगला तो व्यवहार व्यापार करत जातो. त्याचा याच्याशी काहीच संबंध नाही. काहीही संबंध नाही. कशाशी संबंध आहे मग हे जीवनात उतरवायचं कसं? व्यवहाराचा त्रास किंवा अत्यानंद हा जो होऊन आपण बंधनात पडतो, त्या बंधनापासून मुक्त होण्यासाठी या आध्यात्मिक ज्ञानाचा उपयोग आहे. बस. खूप त्रास होतो आहे एखाद्या गोष्टीचा. कोणतरी आपल्याला काहीतरी बोललंय, इन्सल्ट झालाय, अपकीर्ती होती आपली, सगळीकडे वाईट विचार पसरवतोय आपले. असू दे. मग तिथे हे ज्ञान अध्यात्माचं उपयोगी पडतं. एखादी गोष्ट मनाप्रमाणे झाली नाही, वाईट वाटतंय, प्रयत्न करू. व्यवहारातला भाग काय, तरीसुद्धा आपण जास्तीत जास्त परत प्रयत्न करू. ट्राय अँड ट्राय अगेन. हे ॲक्टिव्ह लाईफ हे व्यवहाराचं आहे, परंतु नॉलेजेबल लाईफ हे कशाचं आहे? आध्यात्मिकतेचं आहे.
आपल्या व्यवहाराचं ज्ञान हे वेगळं, ते लागतंच आपल्याला, आणि ते आपण घेत असतो आणि डेव्हलप करून पुढे पुढे जात असतो, एकमेकांचं शिकत असतो आणि जास्तीत जास्त आपण प्रयत्न करतो. जसा आपला स्वभाव असेल तसंच आपण वागायचं आहे. व्यवहार व्यापारात फरक पाडायचा नाही आहे. इथं मिस्टेक होते. मग याचं करायचं काय? मनामध्ये प्रत्येक गोष्ट झाल्यावर जे भावतरंग उमटतात, चांगले वाईट, दुसऱ्याच्या रागद्वेषाचे, स्वतःच्या कमतरतेचे, स्वतःच्या जास्तीपणाचे, अहंभावाचे, हे जे सगळे उमटतात ते उमटू नाही. म्हणून भगवंत पाहिजे आणि म्हणून आध्यात्मिक ज्ञान पाहिजे आपल्याला. आध्यात्मिक ज्ञानाचा हा उपयोग आहे. नियतकर्म करा. आम्हाला जर हे नॉलेज असेल, कर्म करण्यापूर्वी सगळं डिसाईड करा. कर्म करत असताना मला हे असं कर्म पाहिजे आणि तसं कर्म पाहिजे करून नाही, कोणत्याही गोष्टीचा विचार न करता 100% सुंदर कर्म करा कॉन्सन्ट्रेट करून. आणि कर्म करत असताना त्याच्या फळाचा विचार करू नका. कर्म झाल्यानंतर त्याच्या फळाचा विचार करू नका. ते फळ हे तुमच्याकडेच येणार आहे. ज्याने जे कर्म केलं त्याच्याकडे फळाचा उतार असतो. त्याच्या पायाशी येऊन ते फळ पडतं. जसं कर्म झालं असेल तसं फळ मिळेल असं म्हणायचं. ते फळ स्वीकारून टाकायचं, खाऊन टाकायचं, पोटात घालायचं, त्याच्यावर जास्त विचार करायचा नाही. संपलं, विषय संपला. पुढच्या वेळी सुधारायचं असेल तर सुधारायचं, नाही सुधारायचं असेल तर नाही सुधारायचं. मनुष्य स्वतंत्र आहे सगळा विचार करायला. पण ज्ञान जर घेतलं, आत्ताच सांगितल्याप्रमाणे सात्विकतेकडे पूर्ण वाटचाल करायची आणि मग शेवटी मात्र माणसाचं हेच ध्येय पाहिजे की मी चैतन्य आहे. या चैतन्याचं नाव वीण आहे. मी चैतन्य आहे आणि मला प्रत्येक कर्माचा अधिकार आहे. ते कर्म मी अधिकारवाणीने करीन, कशावरही अवलंबून नाही. मी बेस्ट कर्म करीन आणि शिवाय ती परमेश्वराची सेवा म्हणून मी कर्म करीन. सगळं माझ्या हातात आहे, माझ्या नियत कर्माचं. इथे तो अधिकार वापरायचा आहे. आपले विचार परिपूर्ण करण्यासाठी आध्यात्मिक ज्ञान आहे. विचारानुसार विवेक करण्यासाठी, बुद्धी सूक्ष्म करण्यासाठी या आध्यात्मिकतेचा अधिकार आहे. बोलता बोलता या श्लोकाला आज फारच महत्त्व आहे. त्यामुळे वेळ फार पुढे निघून गेली. प्रार्थना करूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.